महत्त्वाचं खातेवाटप जाहीर झालंय। कोणाला कोणतं खातं पाहूया। देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असणार आहेत। एकनाथ शिंदे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलेलं आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं। ही महत्त्वाची खाती जी आहेत ती सध्या आता 3 नेत्यांमध्ये वाटून देण्यात आलेली आहे। यामध्ये महत्त्वाचं खातं आहे ते गृह खातं, ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असणार आहे। तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असणार आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं। विनायक, आपण पाहतोय की आतापर्यंत 36 नावं आपल्या समोर आलेली आहेत। त्यामध्ये कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळालंय पुन्हा एकदा आपण सांगू शकता का? रुसाली, आपण जर पाहिलं तर प्रकाश आंबेडकर यांना आरोग्य विभाग जो आहे तो देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे भरतशेठ गोगावले यांना कामगार विभागाची मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आपल्याला पाहायला मिळते। प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे। संजय शिरसाट यांच्याकडे सोशल जस्टिस म्हणजे विधी न्याय विभाग जो आहे ते देण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। तर संजय सावकारे यांच्याकडे टेक्सटाईल जे आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जयकुमार रावल जे आहेत यांना रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामविकास खातं देण्यात आलेलं आहे। तर माणिकराव कोकाटे कृषी मंत्री म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पब्लिक वर्क जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर आदिती तटकरे जे आहे ते महिला बाल विभागाच्या मंत्री असणार आहेत। टुरिझम खातं जे आहे महत्त्वाचं खातं आहे ते शंभूराजे देसाई यांच्याकडे टुरिझम विभाग जो आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांना सुद्धा इन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज हे खातं जे आहे ते देण्यात आलं आपल्याला दिसून येते। आणि साहजिकच आहे ही सगळी महत्त्वाची खाती प्रत्येक विभाग पक्षातील मंत्र्यांवरती देण्यात आलेली आहेत। परंतु प्रामुख्याने 3 प्रमुख खाती जी होती त्या खात्यांवरती घोळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता। अखेर होम खातं जे आहे ते भाजपने आपल्याकडे ठेवलंय, ऊर्जा खातं आपल्याकडे ठेवलंय। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं जे आहे ते नक्कीच विनायक, थोडंसं थांबवते। कोणाकडे कोणतं खातं देण्यात आलेलं आहे ते आपण पाहूया। राज्य मंत्रिमंडळाचं एक खातं वाटप जाहीर झालंय। यामध्ये देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलेलं आहे। तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यात आलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलेलं आहे। गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खातं देण्यात आलेलं आहे। हसन मुश्रीफ हे वैद्यकीय शिक्षण मंत्री असणार आहेत। तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण हे खातं देण्यात आलेलं आहे। गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे। उदय सामंत हे उद्योग मंत्री असणार आहेत। तर कोणाकडे कोणती खाती ते सध्या आपण पाहतोय। यामध्ये संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग हे खातं देण्यात आलेलं आहे। स्वतः उदय